नमस्कार विद्यार्थी मित्र, इनफायनाइट मॅथ्स विथ सुबोध या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वीचा जो फर्स्ट पार्ट आहे अल्जेब्रा आणि अल्जेब्रा मधलं जे तिसरं चॅप्टर आहे अर्थमॅटिक प्रोग्रेशन आणि अर्थमॅटिक प्रोग्रेशन मधला प्रॅक्टिस सेट जो 3.2 आहे याच्यामधले जे उर्वरित एक्झाम्पल आहेत, एक्झाम्पल नंबर 6, 7, 8, 9 आणि 10 हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी अजूनपर्यंत जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर जे बाजूचे बेल आयकॉनचं बटन आहे ते पण प्रेस करा, जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा आता प्रॅक्टिस सेट 3.2 मधले जे काही एक्झाम्पल आहेत उर्वरित 5, 6, 7, 8, 9 आणि 10 याच्या आधीचे जे एक्झाम्पल आहेत 1 ते 5 पर्यंतचे तर ते आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे। तो व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर त्या व्हिडिओची जी लिंक आहे मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन ते व्हिडिओ नक्कीच तुम्ही बघून घ्या। तर आता सुरुवात करूयात। बघा सुरुवातीचा क्वेश्चन आहे, काय सांगत आहे बघा की हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5, म्हणजे 3 अंकी ज्या संख्या आहेत बरं का, 3 डिजिट नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या, 3 अंकी नैसर्गिक संख्या अशा किती संख्या आहेत म्हणत्या की ज्या काय आहेत की 5 ज्यांना काय होतो भाग जातो किंवा 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या किती आहेत। तर आता इथे फाइंड हाऊ मेनी होतं सुरुवातीला, ठीक आहे। इथे आपण लिहूया फाइंड दॅट नंबर, ठीक आहे, काय हरकत नाही। आता बघा इथे याला सोडवताना सुरुवातीला आपल्याला काय करायला लागेल बघा, जे 3 डिजिट नॅचरल नंबर आहेत ते आपल्याला सुरुवातीला काय करावे लागतील, शोधायला लागतील। म्हणजे शोधायचं म्हणजे काय की 3 डिजिट नॅचरल नंबर जे आहेत ते कोणते आहेत। तर 3 डिजिट नॅचरल नंबर बघा लिहून घेऊयात की 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर कुठले कुठले 3 डिजिट नॅचरल नंबर्स, तर बघा 3 डिजिट जे नॅचरल नंबर आहेत ते कोणते आहेत। पहिला 3 डिजिट नॅचरल नंबर 3 अंकी संख्या कोणती आहे, 100। नंतर दुसरी कुठली येणार, त्याच्यानंतर 101, नंतर 102 है ना, आणि अप टू डॅश डॅश डॅश। आता 3 अंकी सर्वात मोठी जी संख्या आहे ती कोणती आहे, 999 है ना, इथपर्यंत येणार। मग आता हे काय आहेत तुमचे, तर 3 डिजिट नॅचरल नंबर्स आहेत है ना। आता बघा याच्यामध्ये आपल्याला आणखी काय करायचं आहे, तर याच्यामध्ये आपल्याला 5 ने डिव्हिजिबल असलेले बरं का, काय 5 ने डिव्हिजिबल द नंबर्स, बघा द नंबर्स which are divisible by 5 ने जे ज्या संख्यांना काय होतो भाग जातो अशा संख्या कोणत्या आहेत, तर बघा त्या कोणत्या आहेत बघा। आता सुरुवातीला 100 ला 5 ने भाग जाईल म्हणजे 100 ही संख्या येईल, सुरुवातीला येईल 100। नंतर 101 ला जाणार नाही। आता 5 ची जी कसोटी आहे तर 5चा कसोटीचं म्हणणं आहे की ज्या संख्येच्या एक असतं आणि 0 किंवा 5 येईल तर त्या संख्येला 5 ने निश्चित भाग जातो। मग आता इथे 100 ला भाग गेल्याच्या नंतर दुसरी संख्या कुठली येईल, तर 105 येईल, नंतर 110 आणि हे अप टू डॅश 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 पर्यंत। आता बघा इथे 999 च्या आधी कोणती संख्या येईल, तर 999 च्या आधी 925। तर आता ह्या काय तुमच्या ह्या संख्या आहेत बघा, 100, 105, 110 अप टू डॅश 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 कुठपर्यंत, तर 995 पर्यंत। आता याच्यानंतर आता हे काय आहेत तुमचे, हे जे संख्या आहेत ह्या ज्या संख्या आहेत ह्या काय तुमच्या 5 ने डिव्हिजिबल असलेल्या संख्या आहेत। मग आता हा सिक्वेन्स काय करावा लागेल आपल्याला घ्यायला लागेल। मग आता याच्यामध्ये बघा इथे ए बरोबर जी फर्स्ट टर्म आहे ती कोणती आहे, तर 100 आहे, आणि कॉमन डिफरन्स जो आहे याच्यामधला जो काय कॉमन डिफरन्स जो आहे तो जर काढायचा असेल आपल्याला तर सुरुवातीला काय करावं लागेल बघा, डी बरोबर काय आहे तर T2 मायनस T1 करावं लागेल, म्हणजे आपल्याला कॉमन डिफरन्स मिळेल, म्हणजेच 105 वजा 100 बरोबर 5। त्याचबरोबर आणखी काय करून घेऊयात, T3 मायनस T2 करू। T3 किती आहे बघा 110 वजा 105 बरोबर हे पण मिळतील आपल्याला 5। मग इथे देअरफॉर इथे
ए बरोबर किती आलेला आहे, तर ए बरोबर 100 आलेला आहे आणि जो कॉमन डिफरन्स डी आहे तो डी काय आहे, तर डी बरोबर आहे 5. आता याच्यामध्ये पहा आपल्याला हे जे 3 डिजिट नॅचरल नंबर काय करायचे तर फाइंड करायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला ए आणि डी माहित आहे. मग आता ए आणि डी माहित झाल्याच्या नंतर आपल्याला काय दिलेलं आहे बघा, इथे nth टर्म जी आहे ती पण आपल्याला माहिती आहे. पहा इथे 995 ही काय तुमची nth टर्म आहे बरं का. पहा आपल्याला फाइंड काय करायचं आहे, हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर, म्हणजे त्या संख्या फाइंड करायच्या आहेत, म्हणजे जे नंबर आहेत ते फाइंड करायचे आहेत. आपल्याला माहित काय काय फर्स्ट टर्म माहित आहे, कॉमन डिफरन्स माहित आहे, त्याच्यानंतर आपल्याला nth टर्म पण माहिती आहे. बघा nth टर्म काय आहे हे बघा इथे 995, म्हणजे tn पण माहिती आहे आपल्याला, tn बरोबर आहे तुमचं 995. पण फाइंड काय करायचं आहे, तर n फाइंड करायचं आहे, म्हणजे ज्या संख्या आहेत त्या संख्या किती आहेत ते काय करायचं आहे तुम्हाला इथे फाइंड करायचं आहे. मग आता याला काय करूयात, tn च्या फॉर्म्युल्यामध्ये टाकूया. tn चा फॉर्म्युला काय आहे, tn a प्लस ब्रॅकेट n - 1 इंटू डी. आता इथे n नंबर माहित आहे, nth टर्म माहित आहे 995 आहे, 995 बरोबर a म्हणजे 100 अधिक n - 1. आता n - 1 म्हणजे हे जे नंबर आहेत हे आपल्याला काय करायचे फाइंड करायचे. इंटू डी कॉमन डिफरन्स किती आहे बघा 5 आहे. बरं आता काय करूयात, या 100चं इकडे पक्षांतर करणार. बघा 100चं पक्षांतर करणार म्हणजे हे 995 ॲज इट इज आणि 100 इथे प्लस आहे इकडे येऊन मायनस होतील 100 आणि बरोबर हा पार्ट जशाला तसाच राहील, म्हणजे n - 1 इंटू 5. आता याला सोडून घेणार, 995 मधून जर 100 काढले तर आपले राहतील 895 बरोबर n - 1 इंटू 5. आता काय करणार, या 5चं इकडे पक्षांतर करून घेऊ. बघा हे इथे गुणिला आहे तर इकडे काय येतील भागीला येतील. 895 भागीला गुणिला तिकडे भागीला येतील 5 बरोबर n - 1. इथे भाग तोडू बघा, 5 1 5, पहिले भाग जाईल तुमचा 1 चा, नंतर इथे 3 उरतील 39 होतील, म्हणजे 5 7 35, नंतर 7 चा भाग जाईल, नंतर बघा 7 चा भाग गेला, 5 7 35, नंतर 4 उरले 45, म्हणजे हे होतील तुमचे 5 9 45 179. म्हणजे देअरफॉर 179 इज इक्वल्स टू n - 1. या 1चं पक्षांतर करून घेऊ, या 1चं पक्षांतर करून घेऊ, मायनस आहे तिकडे प्लस होतील. देअरफॉर 179 इज इक्वल्स टू काय राहील n. 179 या मायनसचा प्लस होईल प्लस 1 इज इक्वल्स टू n आणि म्हणून देअरफॉर n बरोबर 185 आणि 1 हा येईल तुमचा 180. तर अशा प्रकारे आपल्याला नंबर मिळालेले आहेत, म्हणजे ज्या संख्या आहेत ते किती संख्या आहेत तर 180 संख्या आहेत. म्हणजे फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. तर इथे तुम्ही लिहून घ्या देअरफॉर, असं लिहून घ्या की देअरफॉर म्हणून देअर आर 180 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. 5 ने 3 अंकी अशा 180 3 अंकी संख्या आहेत ज्याला काय होतो 5 ने भाग जातो. क्वेश्चन नंबर 7 मध्ये काय सांगितलं आहे की द 11th and 21st टर्म ऑफ एन एपी इज 16 and 29. म्हणजे 11वी टर्म काय आहे 16 आहे, 21वी टर्म 29 आहे. फाइंड 41st टर्म. आता याच्यामध्ये आपल्याला जशा प्रकारे आपण इथे आपण काय केलं, एक कन्सिडर न करता आपल्याला काय होतं माहित होतं की बाबा 3 डिजिट नंबर मध्ये जी पहिली संख्या आहे ती कोणती, पण 5 ने डिव्हिजिबल पण आपण माहित करून घेतलं की 5 ने डिव्हिजिबल 100 ला भाग जाईल. पण आता इथे काय आहे की इथे कुठल्याही प्रकारचं आपल्याला जी फर्स्ट टर्म आहे ती पण दिलेली नाही, त्याचबरोबर कॉमन डिफरन्स पण दिलेला नाही, फक्त डायरेक्ट टर्म दिलेली आहे 11वी कोणती टर्म आहे आणि 21वी टर्म कोणती आहे हा पार्ट सांगितलेला आहे. आता आपल्याला काय करायचं त्याच्यावरून आपल्याला 41st टर्म म्हणजे किती टर्म काढायची. बघा आता इथे आपल्याला जर कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म दिलेलं नसेल तर आपल्याला इथे कन्सिडर करायला लागेल. हिअर इथे काय करू तर कन्सिडर किंवा सपोज बघा
कुठलाही म्हणजे गणितामध्ये शक्यतो मॅक्सिमम टाइम आपल्याला कन्सिडर सपोज म्हणजे समजा असं गृहीत धरू, असं करू तसं करू असं म्हणल्याशिवाय एखादी व्हॅल्यू माहीत नसेल त्याला एक्स म्हणू, वाय म्हणू, ए म्हणू, व्ही म्हणू असं म्हणल्याशिवाय गणित समोर जाणार नाही बरं. मग आता इथे हिअर कन्सिडर काय कन्सिडर करायला लागेल, कन्सिडर फर्स्ट term is equals to a and common difference बरोबर d. कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म आपण कन्सिडर केली. आता बघा T11 किती आहे बघा, टर्म 11th टर्म दिलेली आहे किती आहे तर 16 आहे. आता T11 जर 16 असेल बघा, T11 जर काय असेल 16 असेल तर त्याला Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये टाकू बघा, Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d है ना. आता Tn किती आहे 16 आहे. मग हा 16 माहिती आहे आपल्याला, n टर्म माहिती इज इक्वल्स टू a प्लस बघा n मायनस 1 म्हणजे किती टर्म आहे ही टर्म किती आहे बघा, Tn टर्म माहिती आहे 16वी आहे म्हणजे 16 आहे. n टर्म माहिती आहे 16 आहे, पण हा जो ही जी टर्म आहे बरं का ती कितवी आहे 11वी टर्म आहे आणि कोणती आहे तर 16 आहे. मग पहा इथे येईल तुमचा 11 मायनस 1 इंटू डी. आता हे येतं तुमचे 16 इज इक्वल्स टू ए प्लस हा 11 मायनस 1 दॅट इज 10 आणि हा 10 इंटू डी. आता बघा हे एक इक्वेशन तयार झालं बरं का. नंतर आता आपल्याला याचप्रमाणे काय माहित आहे की टी कोणती 21st इज इक्वल्स टू कोणती संख्या आहे 29 आहे. मग याप्रमाणे त्याला आपण सोडून घ्यायला लागेल. पहा इथे आपल्याला Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये याला पण टाकायला लागेल, Tn इज इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता Tn इथं आहे काय आहे संख्या कोणती आहे तर 29 आहे. हे 29 इज इक्वल्स टू a प्लस बघा कोणती टर्म आहे 21वी टर्म आहे ना, हा 21 वजा 1 गुणिला d. याला जर सोडवलं तर येतील 29 इज इक्वल्स टू a प्लस 20 d. आता याला एक काम करूयात, याला देऊयात इक्वेशन नंबर 1 नाव आणि हे होईल तुमचं इक्वेशन नंबर 2. आता याच्यामध्ये पहा इक्वेशन नंबर 1 10 आणि 16 19 20 म्हणजे काय करू ही मोठी संख्या या दोन मधून पहिले इक्वेशन काय करू सबट्रॅक्ट करू बरं का. म्हणजे सबट्रॅक्ट इक्वेशन इक्वेशन 1 फ्रॉम 2. पहा आता इथे सेकंड नंबरचं इक्वेशन आता बघा 29 समोर लिहितो मी फक्त a प्लस 20d इज इक्वल्स टू काहीच नाही केलं तर पार्ट जसा तसाच आहे, फक्त हे 29 समोर लिहिते बरं का 29. सेकंड फर्स्ट इक्वेशन आहे तुमचं a प्लस 10d इज इक्वल्स टू 16. आता याची वजाबाकी होणार, इथे सिम्बॉल चेंज होणार, प्लसचे पूर्ण मायनस होणार, हा ए गेट कॅन्सल 20d मधून 10d गेले तर राहिले तुमचे 10d बरोबर. इथे बघा किती राहतील 13 आहे ना, हे 9तून 6 गेले 3 राहिले, 2तून 1 गेला 1 राहिला, मग 10d बरोबर किती आलेले 13. आता इथे आपल्याला d मिळणार बघा, देअरफॉर d इज इक्वल्स टू हे 13 ॲज इट इज 13 डिवाइडेड बाय हे 10 आणि म्हणून d मिळणार आपल्याला 1.3. आता पहा आपल्याला d ची किंमत मिळालेली आहे, कॉमन डिफरन्स मिळालेला आहे, याच्यामध्ये किती आहे तर 1.3 चा कॉमन डिफरन्स आहे. मग 1.3 चा जर कॉमन डिफरन्स असेल तर अशाच प्रकारे आपण काय करणार, जर फर्स्ट टर्म आपल्याला मिळाली, आता फर्स्ट टर्म मिळू शकते बरं का. बघा कुठल्याही इक्वेशन मध्ये म्हणजे आता इथे आपण जर d ची किंमत ठेवली तर नक्कीच आपल्याला a मिळणार बरं का. म्हणजे हा फॉर्म्युला आहे याच्यामध्ये ठेवू बरं का, या इक्वेशन नंबर 1 मध्ये. मग इथे करणार पुट काय आलेलं आहे d इज इक्वल्स टू 1.3 इन इक्वेशन 1 मध्ये ठेवूया. इक्वेशन लिहून घेऊयात. काय आहे इक्वेशन, 1 नंबरचं इक्वेशन आहे तुमचं a प्लस 10d
10d इज इक्वल्स टू आहे 16. आता याच्यामध्ये डीच्या जागी 1.3 ठेवणार म्हणजे हा येईल तुमचा ए प्लस 10 इंटू 1.3 इज इक्वल्स टू 16. याला जर सोडवलं बघा किती 10 असं 1.3ला जर 10 ने गुणलं तर बघा 10 3 30 0 अच्छा हे 3 10 1 10 3 13 म्हणजे हे येतील तुमचे 13 है ना. किती येतील तर येतील तुमचे 13. बघा आता इथे हा येईल तुमचा ए प्लस 13 इज इक्वल्स टू 16. 13चं पक्षांतर करणार देअरफॉर इथे ए मिळणार ए बरोबर बघा 16 वजा 13 आणि देअरफॉर ए इज इक्वल्स टू 3. आता ए पण मिळालेला आहे. ए किती आलेला आहे तर ए आलेला आहे 3. डी पण माहित आहे. आपल्याला काय फाइंड करायचं होतं की आपल्याला जी 41st टर्म आहे म्हणजे 41वी जी काय आहे टर्म आहे ती काय करायची होती आपल्याला फाइंड करायची होती. मग आता 41वी टर्म जर आपल्याला फाइंड करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल तर याच्यामध्ये 41व्या टर्म मध्ये ह्या काय करायला लागतील किमती ठेवायला लागतील. बघा याचा फॉर्म्युला काय आहे तुमचा Tn इज इक्वल्स टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी आणि नंतर इथे लिहिणार T41 इज इक्वल्स टू हे काय आहे बघा ए आपण काढलेला होता बघा इथं 3 प्लस n मायनस 1 म्हणजेच 41 मायनस 1 इंटू कॉमन डिफरन्स बघा आपण फाइंड केला होता 1.3 है ना. मग हे येतं तुमचे 3 प्लस 20 इंटू 40 इंटू 1.3 याला जर सोडवलं तर 3 प्लस अगर 52 होतील म्हणजे 52 येतील आणि हे येतील तुमचे 55 म्हणजे ही तुमची 41st टर्म. देअरफॉर इथं खाली लिहून घ्यायचं आहे तुम्हाला देअरफॉर 41st टर्म इज 55. प्रकारे याला सोडवायचं आहे. तर आता क्वेश्चन नंबर 8 बघूयात. क्वेश्चन नंबर 8 बघा. क्वेश्चन नंबर 8 मध्ये काय सांगितलं की 11 8 5 2 इन दिस एपी विच टर्म इज नंबर -151 म्हणजे -151 याच्यामध्ये बघा येणार कारण 11 वरून 8 वर आला 8 वरून 5 वर आला 2 वर म्हणजे हे मायनस मध्ये जाणार आणि 151व्या टर्मचं पदाचं नंबर कुठला आहे तो विचारलेला आहे बघा. मग आता बघा याच्यामध्ये इथे सुरुवातीला काय करूयात इथे हे आपल्याला काय माहित आहे तर ए बरोबर माहिती आहे. ए बरोबर काय आहे म्हणजे फर्स्ट टर्म माहिती आहे 11 कॉमन डिफरन्स काढून घेऊयात. बघा T2 मायनस T1 जर केला T2 मायनस T1 बरोबर बघा 8 वजा 11 तर येतील -3. त्याच्यानंतर आणखीन एक टर्म काढून घेऊ T3 मायनस T2 जर केला तर T3 किती आहे बघा 5 वजा T2 8 बरोबर आपण टर्म लिहिले असं तरी चाललं असतं परंतु ठीक आहे काय हरकत नाही ते -3. मग इथे लिहिणार देअरफॉर डी बरोबर काय आलेलं आहे आपला -3. आता आपल्याला काय करायचं आहे नंबर फाइंड करायचा आहे बरं का. आपल्याला काय काय माहित आहे पहा ए माहित आहे आणि डी पण माहित आहे. मग देअरफॉर आपल्याला हिचा नंबर माहित करायचा बरं का. टी nth टर्मचा हिचा काय करायचा आहे नंबर माहित करायचा आहे बरं का. म्हणजे 151वी जी टर्म आहे ती पण आपल्याला काय इथे दिलेली आहे की 151वी टर्म फक्त तिचा नंबर म्हणजे कोणत्या नंबरला येईल ते फाइंड करायचं. Tn चा फॉर्म्युला लिहून घेऊयात Tn इज इक्वल्स टू ए प्लस n मायनस 1 इंटू डी. याच्यामध्ये आता -151 ही n टर्म आहे आपली इज इक्वल्स टू ए काय आहे तर 11 आहे आणि हे बघा इथे आता n मायनस 1 आपल्याला काय करायचं फाइंड करायचं इंटू कॉमन डिफरन्स काय आहे तर -3 चा आहे म्हणजे हे इंटू -3 याला सोडून घेणार पहा. आता इथे हे मायनस एक काम करूयात सुरुवातीला आपण हा प्लस आहे बरं का या 11चं पक्षांतर करून घेऊया. ते -151 आणि हे प्लस आहेत तिकडे होतील -11 इज इक्वल्स टू n मायनस 1 इंटू -3. आता हे बघा
याची बेरीज होईल, फक्त हे मायनसमध्ये येतील, म्हणजे हे येतील 51 आणि हे 11, म्हणजे हे येतील 162 वजा 162 आणि हे n-1 गुणिला वजा 3. आता हे वजा 3चं पक्षांतर करून घेणार, वजा 3 आहे ना, गुणिला इकडे भागीला येतील, म्हणजे हे -162 डिवायडेड बाय -3 इज इक्वल्स टू n-1. आता इथे बघा 3 5 15, म्हणजे 5चा पहिले जाईल, नंतर 4चा जाईल है ना, आणि हे प्लस होईल कारण मायनस डिवायडेड बाय मायनस आहे. देअरफॉर n-1 इज इक्वल्स टू 54 है ना. आता या एकचं पक्षांतर करून घेणार, देअरफॉर n इज इक्वल्स टू 54, मायनसचे होतील +1 आणि देअरफॉर n इज इक्वल्स टू तुमचा 55, म्हणजे 151 वजा 151 ही जी संख्या आहे ती कोणती टर्म आहे ती संख्या कुठल्या स्थानावर येईल, म्हणजे कोणत्या पदावर येईल, तर 55, म्हणजे इथे लिहिणार देअरफॉर -151 is 55th term of given AB. तर अशा प्रकारे काय करायचं, हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. आता बघा क्वेश्चन नंबर 9, याच्यामध्ये काय सांगितलं की नॅचरल नंबर जे आहेत 10 ते 250, याच्यामध्ये असे किती संख्या आहेत की ज्यांना काय होतं 4 ने भाग जातो. याच्यासारखेच एक उदाहरण आपण केलेलं आहे. तर इथे सुरुवातीला आपण जे नॅचरल नंबर आहेत ते लिहून घेऊयात. बघा हिअर 10 नंतर किती 11 12 टू डॅश 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 किती पर्यंत 250 पर्यंत. आता इन धिस सिक्वेन्स बघा numbers which are divisible by 4 are. आता इथे पहिला आपल्याला संख्या शोधायला लागतील की बाबा 4 ने ज्या संख्यांना भाग जातो त्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत, है ना, त्याच्याशिवाय तर आपल्याला काढता येणार नाही. मग बघा इथे 4 ने पहिले 10 ला भाग जाईल का, नाही जाणार. नंतर 11 ला नाही जाणार, 12 ला भाग जाईल, म्हणजे पहिली जी संख्या आहे ती काय आहे तर 4 आहे. त्याच्यानंतर आपण कितीने 4 ने भागत आहे, 12 ला जाणार. बघा 4 ने भाग जात आहे तर पहिली संख्या 12 आहे, नंतर 16 ला जाणार है ना, 17 ला नाही जाणार, 18 ला नाही जाणार, नंतर 20 ला जाणार है ना. आणि अशा ह्या संख्या आपल्या शेवटची संख्या बघा किती 250. 250 ला 4 ने भाग जाईल का, तर 250 ला 4 ने 250 ला देऊन बघू. बघा 4 7 24 है ना, इथं 10 येतील, 4 2 8, म्हणजे परत 2 राहतील. म्हणजे बघा इथे 250 ला जाणार नाही. आता बाकी किती उरत होते, 2 उरत होते, म्हणजे नक्कीच इथे 248 आहेत. बघा 248 ला भाग जाईल बघा 4 ने, 4 7 24 आणि 4 2 8, म्हणजे शेवटची जी टर्म आहे ती कोणती आहे 248. बघा नंबर्स विच डिव्हिजिबल बाय 4 आर 12 16 20 आणि 248. आता इथे आपल्याला काय काय माहित झालेलं आहे, बघा इथे ए माहित झालेलं आहे, परंतु एकदा सुरुवातीला आपण कॉमन डिफरन्स काढून घेऊयात. बघा t2 मायनस t1 बरोबर t2 मायनस t1 म्हणजे 16 वजा 12 बरोबर 4. त्याच्यानंतर आपण इथे करूया t3 मायनस t2 बरोबर t3 आहे 20 t2 आहे 16 येतील 4. म्हणजेच इथे देअरफॉर ए बरोबर आहे तुमचा 12. त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स जो डी आहे तो डी दिलेला आहे तुम्हाला, डी आपण काढलेला आहे. बघा किती आहे 4. आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे तर हाऊ मेनी नंबर, बरं का आपल्याला काय करायचे नंबर फाइंड करायचे बरं का, म्हणजे ते काय ज्या संख्या आहेत त्या काय करायच्या फाइंड करायच्या बरं का. बघा आता व्यवस्थित लक्षात घ्या की याच्यामध्ये ए माहित आहे, त्याच्यानंतर काय माहित आहे आपल्याला डी माहित आहे आणि nth टर्म पण माहित आहे बरं का. बघा काय nth टर्म जी tn आहे, tn म्हणजे आहे 248 है ना. आता tn बरोबर तर काय असेल तुमची 248
ही जर असेल तर याच्यामध्ये आपण काय करूया, तर याच्यामध्ये आपण Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये याला टाकू आणि सोडून घेऊया. बघा आपल्याला Tn टर्म माहित आहे. सुरुवातीला इथे Tn चा फॉर्म्युला लिहून घेऊया. देअरफॉर Tn a + n - 1 d आणि इथे आपल्याला nth टर्म माहित आहे 248 आहे a माहित आहे 12 आहे प्लस n-1. आता बघा n-1 हा आपल्याला इथे n नंबर आपल्याला फाइंड करायचे आहेत. कॉमन डिफरन्स किती आहे म्हणून हा सरळ राहील n-1. कॉमन डिफरन्स किती आहे 4 आहे. मग इथे याला सोडून घेणार. बघा इथे 12 अधिक एक काम करू इथेच 12चं पक्षांतर करून घेणार आपण सुरुवातीला. बघा 12चं पक्षांतर करून घेणार. हे 248 ॲज इट इज हे वजा होतील प्लस आहेत तर इथे 12 बरोबर n-1 × 4 आणि नंतर बघा इथे राहतील तुमचे 8 6 अरे बघा 8 तून 2 गेले 6 त्यानंतर 4तून 1 गेल्याच्या नंतर राहतील 3 आणि हे 236 बरोबर n-1 × 4. या 4चं पक्षांतर करून घेऊया गुणिला इकडे भागीला येईल 236 भागीला 4 बरोबर n-1. इथे बघा 4 25 पहिले भाग जाईल 4 25 चा 5 चा इथे 3 उरतील आणि 4 ला 36 म्हणजे इथे 59. हे 59 = n-1 1चं पक्षांतर करून घेऊया. देअरफॉर 59 + 1 = n आणि म्हणून n काय 60. म्हणजेच आपल्याला काय विचारलं होतं किती संख्या आहेत तर तुम्ही असं इथं लिहून घ्यायचं आहे समोर की देअरफॉर देयर आर 60 नंबर्स इन बिटवीन 10 to 250. देयर आर 60 नंबर विच आर डिव्हिजिबल बाय 4. अशा प्रकारे काय करायचंय त्याला लिहायचं आहे. तर आता क्वेश्चन नंबर जो शेवटचा आहे जो की आहे 10वा तो क्वेश्चन नंबर 10 बघूया. तर आता क्वेश्चन नंबर 10 बघूयात. बघा याच्यामध्ये काय सांगितलं आहे की इन एन एपी 17 टर्म इज 7 मोर दॅन 10th टर्म देन फाइंड द कॉमन डिफरन्स. बघा 17वी टर्म ही 10व्या टर्म पेक्षा 7 ने मोठी आहे असं दिलेलं आहे. मग आता इथे आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड करायचा आहे बरं का. मग आता इथे आपल्याला फर्स्ट टर्म दिलेला आहे कॉमन डिफरन्स दिलेला नाही त्याच्यामुळं हेअर T1 म्हणजे फर्स्ट टर्म जी आहे ती a कन्सिडर करू. हेअर T1 = a किंवा आपण असं करूया की कन्सिडर लिहूया त्याला कन्सिडर T1 = a and कॉमन डिफरन्स जो आहे तो काय आहे तर d आहे. आता बघा फ्रॉम कंडिशन किंवा फ्रॉम एक्झाम्पल बघा काय सांगितलेलं आहे काय कंडिशन दिलेली आहे की 17 टर्म इज म्हणजे 17वी टर्म आहे म्हणजेच काय की तुमची T17 जी आहे टर्म T17 जी आहे ती काय आहे तर T17 इज 10व्या टर्मच्या पेक्षा 7 ने मोठी आहे. म्हणजे जी T10 आहे तुमची तिच्यापेक्षा 7 ने काय मोठी आहे ही काय याची कंडिशन आहे. आता T17 म्हणजे जर Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकलं तर काय असतं a + n-1 × d. म्हणजेच इथे जर ईच्यासाठी Tn आणि ईच्यासाठी Tn जर लावला तर सारखाच येईल. फक्त बघा इथे Tn = काय तर a + n-1 × d बरोबर. बघा इथे पण Tn चाच फॉर्म्युला बरोबर काय येईल a + n-1 × d आणि इथे +7 राहतील फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा बरं का याच्यासाठी. आता इथे Tn नाही लिहिणार फक्त काय लिहिणार तर a + n-1 म्हणजेच काय 17 - 1 × d बरोबर. बघा आता इथे पण Tn नाही लिहिणार. आता इथे a + n-1 फक्त काय n-1 काय 10 - 1 अधिक 7 याला सोडून घेऊ. बघा a अधिक हे येतील 16d बरोबर a अधिक हे येतील 9 आणि अधिक हे 7 बरं का. 1 मिनिट इथे d + 7 है ना 9d + 7. आता एक काम करू या पूर्ण याला इकडे घेऊन येऊयात. बघा इथे काय हा a + 16d ॲज इट इज राहतील. हे फक्त प्लस आहे तर हे मायनस होतील a
मायनस आणि हे मायनस 9d बरोबर राहतील 7. आता बघा a प्लस मायनस कॅन्सल. आता 16d मधून जर 9d काढले तर राहतील तुमचे 7d आणि बरोबर 7. म्हणून therefore d बरोबर 7/7 आणि d ची किंमत येईल d बरोबर 1. तर अशा प्रकारे याला काय करायचं आहे तुम्हाला सोडवायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हा जो प्रॅक्टिस सेट आहे तो 3.2 आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा जेणेकरून आम्ही बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आता इथेच थांबूया. नमस्कार.